नमस्कार, आपण शिकणार आहोत रोमन संख्या चिन्हे. तर रोमनमध्ये 1 लिहिण्यासाठी कॅपिटल आयचा वापर करतात, 5 लिहिण्यासाठी कॅपिटल व्हीचा वापर करतात आणि 10 लिहिण्यासाठी कॅपिटल एक्सचा वापर करतात. तर ही संख्याचिन्हे म्हणून वापरली जातात. म्हणून या लिहिण्याच्या पद्धतीला रोमन संख्यालेखन पद्धती असे म्हणतात. त्या रोमन संख्या पद्धतीमध्ये काही नियम आहेत. त्यातील पहिला नियम आपण पाहूया. आय आणि एक्स यापैकी एखादे चिन्ह 2दा किंवा 3दा एकापुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या मिळतात. उदाहरणार्थ 1 आणि 1 बरोबर 2, 10 आणि 10 बरोबर 10 अधिक 10 बरोबर 20, 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3. तर आता पाहणार आहोत नियम दुसरा. आय आणि एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत. तर नियम तिसरा. आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. याचाच अर्थ आपल्याला यामध्ये बेरीज करायची आहे. 5 आणि 1 बरोबर 6. तर अशा पद्धतीने पुढची उदाहरणे असतील. तर आता पाहूयात नियम चौथा. तर या नियमामध्ये आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे फक्त एकदाच लिहितात. उदाहरणार्थ आपण पाहूया. जर आपल्याला रोमन संख्यामध्ये 4 लिहायचा असेल तर आय आणि व्ही या संख्यांचा वापर होतो. 5 अधिक 1 बरोबर 4. आणि आपल्याला रोमन संख्यामध्ये 9 लिहायचा असेल तर आय आणि एक्स या संख्या चिन्हांचा वापर होतो. याचाच अर्थ 10 वजा 1 बरोबर 9.